नमस्कार. मनःपूर्वक स्वागत आहे आपलं NCE या यूट्यूब चॅनलमध्ये. खूप मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल विभागामार्फत तलाठी या पदाकरता मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज आले होते. त्या अनुषंगाने परीक्षा देखील झाली. सर्वसाधारण गुणवत्ता यादी ती देखील प्रकाशित झाली आणि आत्ता अंतिम टप्प्यामधील अंतिम निवड यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे सर्व उमेदवारांमध्ये किंवा परीक्षार्थ्यांमध्ये खूप असं आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. तर आपण हा निकाल जो आहे किंवा आपली जी निवड यादी आहे ती कशा पद्धतीने पाहू शकतो त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. तर सर्वप्रथम आपल्याला गुगल सर्चमध्ये महाभूमी असं टाकलं तरीसुद्धा आपली जी काही वेबसाईट आहे महसूलची ती या ठिकाणी आपल्याला दिसेल. हे पहा, या ठिकाणी पहिलीच वेबसाईट आहे mahabhumi.gov.in. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सेकंड लाईनमध्ये एक दिसेल की तलाठी भरती निवड यादी व प्रतीक्षा यादी असा एक ऑप्शन आहे. या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर पहा, आता या ठिकाणी तलाठी भरती निवड यादी व प्रतीक्षा यादी सुधारित गुणवत्ता यादीनुसार आता या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट आहे आणि वेटिंग लिस्ट आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तीसुद्धा जिल्हानिहाय. आता याच्यामध्ये आपण पाहू शकतो कोल्हापूर, परभणी, नाशिक, बीड, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, जळगाव, धुळे, नांदेड, सातारा, धाराशिव, गोंदिया, मुंबई, रायगड, मुंबई उपनगर, सांगली, नंदुरबार, अकोला, रत्नागिरी, जालना, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, भंडारा, अहमदनगर, हिंगोली, चंद्रपूर, नागपूर, लातूर, सोलापूर, ठाणे आणि पालघर. आता याच्यामध्ये काही निवडक जिल्हे आहेत ते फक्त बाकी राहिले आहेत, जसं की पुणे आणि त्याशिवाय अन्य इतर काही जिल्हे असू शकतात याच्यामध्ये. तर या ठिकाणी आल्यानंतर आपण साहजिकच आपला जो आपण ज्या जिल्ह्यासाठी अर्ज केला आहे त्या पर्यायाला या ठिकाणी आपण क्लिक करणं अपेक्षित आहे. आता या ठिकाणी आपण कोल्हापूरला क्लिक केला आणि या ठिकाणी आपल्यासमोर ही PDF फाईल आहे ती ओपन झालेली आहे. तर आता याच्यामध्ये तलाठी सर्वसेवा पदभरती 2023. आता ही जी आहे ती निवड यादी आहे. या निवड यादीमध्ये परिपूर्णपणे परीक्षा नोंदणी क्रमांक, उमेदवाराचे नाव, जन्मदिनांक, मूळ प्रवर्ग म्हणजे मूळ प्रवर्ग कोणता आहे तो प्रवर्ग या ठिकाणी नमूद केलेला आहे. लागू समांतर आरक्षण म्हणजे समांतर आरक्षणामध्ये जर केला असेल महिला किंवा जनरल किंवा माजी सैनिक तर या ठिकाणी ते समांतर आरक्षणचं देखील तक्ता आहे. आणि सामान्यकृत गुण, आता जे एकूण गुण आहेत ते या ठिकाणी देखील प्रकाशित करण्यात आलेले आहेत. तर ही जी आहे ती निवड यादी आहे आणि त्याला लागूनच या ठिकाणी प्रतीक्षा यादी आहे तीसुद्धा जोडण्यात आलेली आहे. तर या पद्धतीने हे प्रत्येक जिल्हानिहाय आपण जी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकतो. तर या संदर्भात पुढे देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एक वेगळा राऊंड होईल. त्याच्यामध्ये नवीन नोटिफिकेशन आल्यावरती नक्कीच मी त्याबाबत देखील एक व्हिडिओ करेल की कोणकोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत. तर त्या संदर्भात नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.